येथील कयाधू नदीवरील खरबी बंधारा रद्द यासह इतर मागण्यांसाठी सिंचन संघर्ष समितीच्या वतीनं आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढलाय। निविदा तातडीनं रद्द करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। तालुक्यातील खरबी येथील कयाधू नदीवर बंधारा बांधून खरबीचं पाणी इसापूर धरणात सोडून ते पाणी नांदेडकडे नेलं जाणार आहे। या बंधाराचं सुमारे 995 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पक्ष नेत्यांसह शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढत तीव्र विरोध केला। खरबीचं पाणी नांदेडकडे वळवल्यानं हिंगोली वाळवंट होणार असल्याची भीती व्यक्त केली। निविदा प्रक्रिया रद्द करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सर्व पक्ष नेत्यांनी मागणी केली आहे। आज हा भव्य मोर्चा आम्ही आमचा निषेध नोंदवण्यासाठी काढलाय। तुम्ही पाहिला असेल प्रचंड प्रमाणामध्ये या मोर्चामध्ये आम्हाला सपोर्ट मिळालाय। त्यावरून तुमच्या लक्षात येईल की या जिल्ह्यामध्ये या पाण्यासाठी किती महत्त्वाचा हा प्रश्न आहे आणि किती तीव्रता ही लोकांमध्ये आहे। ही नदी हिंगोली जिल्ह्यामधनं जवळपास 100 किलोमीटर वाहते। तिच्या काठावरती जवळपास 70 ते 90 गावं वसलेली आहेत आणि आमचा अनुभव असा आहे जेव्हा जेव्हा ही नदी वाहते त्याच वेळेस आमच्या विहिरीला बोरला पाणी हे नदीच्या पासनं 4-4, 5-5 किलोमीटरच्या अंतरावरती पाणी मिळत असते आणि ही नदी त्यासाठी आमच्यासाठी जीवनवाहिनी आहे, संजीवनी आहे। आणि ही नदी जर खरबीहून वळवली आणि या नदीद्वारे 109 MMQ पाणी हे इसापूर धरणामध्ये जर घेतलं शासनानं तर आमच्या हिंगोली जिल्ह्याचं पुरतं वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही। हे मी तुमच्या मार्फत शासनाच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो। राहिला प्रश्न मी प्रतिप्रश्न करतो ज्यांनी हा आराखडा बनवलाय। आमचं जे सिंचन आहे 15,000 हेक्टरचं आमचं सिंचन हे तुम्ही कशावरती करणार आहे? कुठून त्याला पाणी देणार आहात आम्हाला? जर कयाधूत नसेल आजपर्यंत आमच्या ज्या योजना होत्या जवळपास 1 नव्हे 2 नव्हे माझा जो बुकलेट आहे त्याचं तुम्हाला वाटलं समिती ती देऊ शकतो। 1 नव्हे 2 नव्हे 56 योजना ह्या 2000 किंवा त्यापूर्वीपासून प्रत्येक वेळी पैनगंगेच्या बेसिनमध्ये पाणी नाही, कयाधूच्या क्षेत्रामध्ये पाणी नाही आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला पाणी देऊ शकत नाही। त्याचे इस्टिमेट झालेत, सगळ्या झाल्यात, परंतु त्याला पाणी पुरवठा नाही। असे 56 योजना आहेत। ह्या 56 योजना जर पूर्ण झाल्या तर किमान एका योजनेहून आमचं 100-150 100 ते 200 एकर सिंचन हे होऊ शकतं आणि बंधारे जर झाले आमच्या कयाधूवरचे तर त्यावरनं जवळपास 4 ते 5,000 एकर सिंचन हे आमच्या हिंगोली जिल्ह्याचं होऊ शकतं। एकंदरीत आमचा जो सिंचनाचा हा अनुशेष आहे हा दूर करण्यासाठी केवळ आणि केवळ ही कयाधू नदीच आम्हाला मदत करू शकते, दुसरं कोणी करू शकत नाही। म्हणून हा आम्ही संघर्ष या ठिकाणी चालवलाय। मी तुमच्या मार्फत धमकी नाही, मी गोडीनं सांगतो की जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल कृपा करून बाबा तुम्हाला तुमच्या लेकरा बाळांचं चांगलं पाहायचं असेल तर कृपा करून तुम्ही ही निविदा घेऊ नका आणि जोपर्यंत ह्याच्यावरती मार्ग निघत नाही शासनामध्ये आणि आमच्यामध्ये तडजोड होत नाही, आमचं समाधान जोपर्यंत शासन करत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्या नादी लागू नका, हेही मला तुमच्या मार्फत सांगायचंय। होऊ देणार नाही। बिलकुल शासनाकडनं काही बोलवणं आलेलं आहे का? काही आंदोलनाचे नाही, याच्यामध्ये आता आमच्या सोबत सरकार पक्षातले मी सरकारी पक्षातलाच आहो। तानाजीरावांनी आम्हाला शब्द दिलाय की उद्यालाच आम्ही जाणार आहोत, फडणवीस यांच्याशी चर्चा करू। ऐकले तर ठीक आणि नाही कसं ऐकत नाही शासन? मला सांगा, ज्या अर्थी तुम्ही कोल्हापूरचा समृद्धी मार्ग त्या शेतकऱ्यांच्या विनंतीवरून तुम्ही रद्द करू शकता तर मग आमचं हे धरण का रद्द होत नाही? आमची ही मागणी रास्त आहे। आमची मागणी काय अनैतिक नाही, आम्ही काय कुणाच्या हक्काचं पाणी घेत नाही, आम्ही आमचा हक्क मागतोय केवळ एवढंच। कोण साहेब कोण घाट घालतंय पाणी वळवण्यासाठी? कोणी असो ना, खालची जी लोक आहेत जिथं पाणी जाते ती नांदेडचीच आहेत, याच्यामध्ये काही दुमत नाही। परंतु प्रत्येक जण त्यांच्या जागी आम्ही असतो तर आम्ही हेच केलं असतं। स्वपक्षातले असल्यामुळे तुम्ही अशोक चव्हाणांचं नाव घेत नाहीत का? स्वपक्षीय असो का काही असो ते आपण प्रत्येक जण आपल्या ताटामध्ये कसं पाडून घेता येईल हे प्रत्येक जण पाहत असतो आणि त्यांचं करून तसं करणं हे काही वेगळं नाही किंवा अनैतिक नाही। परंतु हे पाहते वेळेस तुम्ही मुख्यमंत्री होतात, तुम्ही या राज्याचा कारभार गेली अनेक वर्ष पाहिलेत। हिंगोली जिल्हा ही तुमची काय म्हणतात ते मामकुळ आहे, इथला अजून तुमचं, तुम्ही आमच्याकडे तरी थोडं लक्ष दिलं पाहिजेत, इतरांनी नाही तर नाही। ही माफक अपेक्षा आहे आमची त्यांच्याकडनं। पुढची भूमिका काय असणार आहे? पुढची भूमिका आता आम्ही याच्यानंतर आम्ही हायकोर्टामध्ये जाणार आहोत, याच्यानंतर सरकार दरबारी सुद्धा जाणार आहोत आणि मी सुरुवातीलाच सांगितलंय हे जर ऐकत नसतील तर मग आमच्याकडे JCB सुद्धा आहे, JCBनं ते काम आम्ही रोखू।
ते पाडल्याशिवाय राहणार नाही, हेही तुम्हाला सांगतो. न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी नारायण काळे, हिंगोली.